स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रसाद ब्लॉग. तर 2025 24 संपलं आहे, नवीन वर्षाची सुरुवात झालीच आहे. आज 2 तारीख आहे. तर या वर्षीपासून मी आपल्या नव्या यूट्यूब चॅनलला सुरुवात करतो आहे, ज्याचं नाव आहे प्रसाद ब्लॉग. मी तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी म्हणजे कोकणातला आहे. गेले काही दिवस नाही म्हणता येणार, काही वर्ष यूट्यूबच्या चॅनलसाठी सुरुवात करायचं म्हणत होतो, पण जमत नव्हतं. कॉन्टेंटचा प्रयत्न करतो की काय कॉन्टेंट असावं, म्हणजे लोकांना तुम्हाला आवडणं पण तितकंच गरजेचं आहे. नुसतेच व्हिडिओ करून काय अर्थ नाही त्याला. तर या गोष्टीत विचार करत करत इतका वेळ झाला की काहींनी यूट्यूब चॅनल चालू करून पुढे सुद्धा गेले. चॅनल मॉनिटाईजही झालं. मॉनिटाईजची गोष्ट वेगळी, मला मॉनिटाईज होईल हळूहळू, जसा प्रयत्न करेन त्याप्रमाणे होईलच. सो आत्ता विचार करत करत 2025 उजाडलं आहे आणि म्हटलं हा विचार आता अंमलातही आणावा. सो आजपासून मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सुरुवात करतो आहे, ज्याचं नाव आहे प्रसाद ब्लॉग. माझा प्रयत्न नक्कीच असेल की निव्वळ व्हिडिओ न दाखवता की तुमचं एंटरटेनमेंट व्हावं. दैनंदिन जीवनात काय करतो आहे, काय नाही करत आहे, मुळात तुम्ही कंटाळले नाही पाहिजे, या गोष्टीचा उद्देश आहे माझा. आणि मी कोकणातला आहे. कोकणातला म्हटल्यावरती तुम्ही इतर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की इतर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघितलं असेल कसं असतं काय, म्हणजे कोकण म्हटलं की कोकण संस्कृती, बऱ्याच गोष्टी आल्या. फक्त माझ्या चॅनलमधून ह्या गोष्टी तुम्हाला नाही बघायला मिळणार, कारण मी जरी कोकणातला असलो तरी ज्या गोष्टी कोकणातल्या, म्हणजे तुम्ही बघितल्या असेल की अनिकेत रासम म्हणा किंवा आणखी बरेच कोकणी लोक आहेत, शेतीविषयी म्हणा किंवा आणखी बऱ्याच गोष्टी म्हणा, ह्या गोष्टी माझ्याकडे तर नाही आहेत. कारण माझ्या गावामध्ये गेले 20-25 वर्ष झाले धरण झालं आहे आणि जी आमची शेतीची जमीन होती किंवा जे काय होतं ते धरणामधूनच गेलं आहे. स्वतः मला जी जागा मिळाली त्यात आम्ही हे घर बांधलं आहे. शेती एक आजोबा आजी होते तोपर्यंत चालायची, आता शेती नाही आहे. त्यामुळे जेवढं असेल जे काय असेल ते मी दाखवेन आणि तुमचं मनोरंजन करत राहीन नक्कीच. सो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.
वर्षाखेरीस जेव्हा चालू वर्ष संपतं, शेवटचा महिना असतो म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीची सुरुवात असते, त्यावेळी तो थंडीचा महिना असतो आणि त्या टायमाला जे फळं येणारी झाडं असतात, म्हणजे आंबे म्हणा, फणस म्हणा, रतांबे म्हणा, अशांना बहर आलेला असतो, मोहर आलेला असतो. तर आमच्या दारामध्ये आंबा आहे, चिकू आहे आणि रतांबे, त्याची खूप सारी फुलं पडली आहेत. म्हणजे याच्यावरनं अंदाज आला आहे मला आज की यावेळी रतांबे हे खूप प्रमाणात धरणार आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक फांदी आणि फांदीलाही फळ आहेत. ज्या प्रकारे आंब्याला मोहर येतो त्याप्रमाणे यालाही फुलांचा बहर आला आहे. त्या फुलांतूनच ते फळ निर्माण होतं. दरवर्षी मम्मी या फळांचं कोकम सरबत कोकम बनवत असते. याही वर्षी बरेच बनतील, मला तरी असा अंदाज आहे. खूप आहे, खूप. म्हणजे इतका बहर येतो की खूप फळ असतात. हेच एक झाड आहे ज्याला जास्त फळ येतात आणि यावर्षी आंबाही जास्त येईल असं वाटतंय. आंब्याला खूप मोहर आला यावर्षी, खूप म्हणजे खूप. इथेही एक आंबा होता ज्याला खालून घुसीने पोकरलं आणि झाड पूर्ण खराब झालं, तोडून टाकावं लागलं. जवळजवळ 200-300 आंबे मिळायचे या झाडावरती, इतकं तरी मोठं झाड होतं हे. आणि ह्याच्या बाजूला हे, आता ते झाड तोडून तिथे नवीन जात लावली आहे आंब्याची, केसर. हा आंबा खायला खूप टेस्टी असतो, तुम्हाला तर माहीतच असेल, ज्यांनी ज्यांनी खाल्ला असेल त्यांना माहितीच आहे. तर आज 2 वर्ष झाली, 2 वर्ष लावून झालीत, अजून वाढ नाही जास्त, बघू. आंब्यांचा सीझन नाही, निदान चिक्कू त्यातले चिक्कू तरी काढूया काय मम्मी? बघ कुठे ग? हा हा हा, लहान दिसतंय वाटतं. मला जाऊ दे पुढे. पकड. मला एकदम शेंड्यावर जावं लागेल आता. ठीक आहे, पकड. इकडे मोठे आहेत बघ. काय खातेस? खात नव्हतीस ना चहा आणि चपाती? काय झालं? तिखट नाही भाजी म्हणून काय बनवतेस भाजी? भेंडी. आपलं नाव काय? नाव नाही म्हणजे तुझा बारसा झाला नाही की का, कसं म्हणायचं? काय इम्पॉर्टंट काय आहे? गोय सिंचनच्या फुटेज पण बघ कोणता आला त्याचा.
मग मी बोल काहीतरी. आजचा दिनविशेष काहीतरी मोलाचे शब्द सांग लोकांना. आयुष्यात तू काय काय शिकलीस, शाळा व्यतिरिक्त तुला आलेला अनुभव, लग्नाच्या आधी लग्नाच्या नंतर. तुला विचारतोय काय ते. आमच्या लग्नाच्या आधी परिस्थिती बरोबर नव्हती. परिस्थितीचं नको सांगू, ती कोणाची आधी नसतेच चांगली म्हणा. कितवी शिकलीस, कोणत्या शाळेमध्ये होतीस? इंट्रोडक्शन. कोणतं? प्रॅक्टिशन स्कूल. कुठे होतं ते? स्कूलच्या बाजूला. देसाई स्कूलच्या बाजूचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां, आणि जन्म कुठे झाला तुझा? गुहागर. किती नंबर बहीण तू? 2 नंबर बहीण. ठीक आहे. मग पुढे का नाही शिकलीस? पण का? मस्ती आली होती. अबे साले. आता शिकली असतीस तर थोडी मदत झाली असती ना घरामध्ये. तू पण शिक्षक असतेस, पप्पा पण शिक्षक. तू मास्तरी नसतीस, पप्पा पण मास्तर. मशेरी लावली नसतीस. काय मिळतं मशेरी लावून तुला? काय मिळतं? एनर्जी. भंगली तुमची एनर्जी. सोनी बोल काहीतरी. अबाक येऊन पण गेला. तुमच्या घरात ही मशेरी लावणारे लोक असतील तर कमेंट करून सांगा, ज्यांचा मशेरीशिवाय दिवस जात नाही. लोक मशेरी लावून लावून लोक आजारी पडतात, तरी यांना त्याचं काय पडलेले नसते. मशेरी द्यावी. आता एक शब्द वापरला असता मी, पण जाऊ दे. हो नकोस. हो नकोस. चल रे. तर आता आम्ही आलो आहे राम मंदिरकडे. आमचं जे एकदम पूर्वीचं राम मंदिर, जुनं मंदिर. हे जे तुम्हाला दिसतं आहे का, तुम्हाला इथून दिसत नसेल, धरण आहे. हे धरण व्हायच्या आधी ही जागा खूप भरलेली असायची. म्हणजे ही होती आमची शाळा, मराठी शाळा, खालची शाळा, आणि तिकडे एक असायची वरची शाळा. तर हे एक राम मंदिर आहे आमचं पूर्वीपासूनचं. हा त्याचा स्टेज आणि इथे दुकान होतं. तर आता आम्ही चाललो आहे. पाऊस पडला आहे, मस्त पाऊस पडला आहे. कदाचित अवकाळी असावा, अवकाळीच आहे हा पाऊस. तर पाऊस पडला आहे, थांबला आहे, आणि आता वाजलेत 5. तर म्हटलं फिरून येऊ. सो या सगळ्या जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी आम्ही तिघंही निघालो आहे. आम्ही हौशी, मी, केतन आणि पूजा. तर आता चाललो आहे आम्ही. हा आमचा पूर्वीचा जुना रस्ता. इथून आम्ही यायचो. इकडे बस स्टॉप होता, आणि इकडून आमची बौद्धवाडी, राहुलवाडी, तिचा एकमेव रस्ता होता हा. आणि इथे एक पूर्वीची नदी होती. पूर्वीची म्हणजे पूर्वीच पहिली नदी, जिला खूप हौर यायचा, आणि ते साकव होता म्हणजे पूल. स्वतः आम्ही तिघंजणं चाललो आहे तिकडेच. ते दोघं पुढे गेलेत. आता तिथे नवीन पूल बांधला आहे. मला वाटतं मी 2-3 वर्षानंतर आलो आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही आलो होतो, मी, संकेत, साहिल, केतन. आता आम्ही तिघं चाललो. वा, फोटो सेशन.
हा मला वाटतं तिसरा पूल आहे. जेव्हा दुसरा पूल होता तेव्हा इथून उडी मारायचे खाली मुलं. उदयदादा, स्वप्नील वगैरे सगळे. खूप हौर असायचा. पाणी टेकायचं या पुलाला. आणि माझं कसं आहे माझी मम्मी कधी यायचीच नाही रे मला घ्यायला. आणि माझं लक्ष नसतं ते दरवाजाकडे असायचं. हो 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 हो. मी आई असलं होती. बऱ्याच वर्षानंतर आमच्या बौद्धवाडीकडे जाण्याचा एकमेव मार्ग, इथे दुकान होतं, आबा वाईकुळ म्हणायचो त्याला. आणि एकमेव दुकान होतं जिथे काय घ्यायचं असेल तर आम्ही इकडे यायचो. हे राम मंदिर आणि हे जे दिसतंय, एक मिनटं, हा स्टेज आहे आणि त्याच्या बाजूला होतं ते राम मंदिर. ठीक आहे. असं आम्ही हा पूल क्रॉस करून यायचो. पाऊस असो, ऊन असो, काही असो, आम्हाला यावंच लागायचं. पर्यायच नव्हता. एकच दुकान होतं आणि हा आमचा घाटीचा रस्ता. रात्रीचे खूप कमी लोक इकडे यायचे कारण वर्दळ नसायची. जास्त करून जंगल पूर्ण हे असं. बघू दे. सबस्क्राईब करा असं म्हणते ती. माझी मम्मी इयत्ता 7वी शिकली आहे. सातवी नाही, 6वी. 6वी शिकलीस, ठीक आहे. माझ्या लेखाचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. कमेंट. अवघड आहे.